पहिलं षटक अरविंदचा पहिला चेंडू लोअर फुल टॉस दिशा दिली चेंडूला क्षेत्ररक्षक दूरवर आहेत जोपर्यंत चेंडू अडवेल तकदीर तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत तकदीर म्हात्रे होते बिंदास आणि गंगाराम ही सलामीची जोडी पाहायला मिळते स्ट्रायक वरती बिंदास पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्यात आगासन संघाला पहिल्या चेंडूवरती खातं कोळलं जात आहे आगासन संघाचं 2 या धावसंख्येनं पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत क्षेत्ररक्षक नाहीये वॅकॅन्ड एरियामध्ये पडतोय चेंडू जोपर्यंत चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत पहिलं षटक अरविंद पाटील तिसरा चेंडू पुन्हा एकदा लॉवर फुल टॉस चेंडू होता दिशा दिली आहे चेंडूला चाललाय चेंडू डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये सीमा पार येतोय चौकार बिंदासच्या बॅटमधनं नामदेवजी संते उसरगर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आपलं नगरसेवक चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत चौथा चेंडू वेगवान फेकलाय चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने फेकलाय निर्धाव चेंडूची सांगत होती चौकारानंतर निर्धाव चेंडू हाताळला गोलंदाज अरविंदनं तसेच बेतोडी गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच माटाडी गावातील दातिवली गावातील ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत 1 धाव मिळाली एका धावेच्या मदतीनं धावसंख्या रब्बलकावरती 9 धावा 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 9 धावा रब्बलकावरती लागल्यात आगासन संघाच्या स्ट्रायकवरती प्रथमच गंगाराम साठी हा चेंडू फटका चांगला आहे हवेतून खोलून काढलाय जाईल सीमा पार पायचा पंचांचा इशारा काय येतोय दमदार षटकार पहिला चेंडू फेस करत असताना फलंदाज गंगारामच्या बॅट मधनं डीजे आपल्याकडे एक रिव्ह्यू असेल रनआउट साठी सुद्धा रिव्ह्यू घेऊ शकता आणि हाईट फॅक्टर साठी सुद्धा आपण रिव्ह्यू घेऊ शकता पण एकच रिव्ह्यू आहे यापुढील सामना बेतोडे विरुद्ध निळजे इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये जर संगणक नसेल तर आयोजक जी कारवाई करायची आहे ती करतील दुसरे षटक केशवचं स्ट्रायक वरती फलंदाज बिंदास शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुल केलाय सरळ केलून काढलाय क्षेत्ररक्षक येत आहे चेंडू काळी चुकी होणार नाहीये फलंदाज होतोय बाद धक्का क्रमांक पहिला लागलाय आगासन संघाला
पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला केशवनं. पिंट्यानं चांगला झेल टिपलाय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला. नवीन फलंदाज बिंदासची जागा भरून काढण्यासाठी किशोर मुंडे स्ट्राईक एंड वरती असेल. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतो चेंडू. चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगत होत्या. पहिल्या षटकामध्ये अरविंदनं 15 धावा खर्च केल्या. त्यानंतर कमबॅक केलाय. पहिले 2 चेंडू चांगल्या रीतीने हाताळलेत गोलंदाज केशवना. स्वतः संघनायक आहेत. जबाबदारीने गोलंदाजी करतायत. तिसरा चेंडू किशोरसाठी. यावेळी फटका चांगला कार्पेटचा सायना केलून काढलाय. सरळ क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. अडवेल फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण द्वारकानाथ पाटील यांचं सीमारेषेलगत. चांगला चेंडू अडवलाय. कारण मैदानाची जर भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली ती थोडीशी खराब आहे. पुन्हा एकदा कार्पेटचं सायना केलून काढला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. पुन्हा द्वारकानाथ चेंडूवरती थोडेसे फंबल झालेत. तोपर्यंत दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाते. 2 धावींच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 19 धावा. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकातील पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले. 1 विकेट प्राप्त केला. त्यानंतरच्या 2 चेंडूवरती 4 धावा आल्यात. 2 दुहेरी धावा. पुन्हा एकदा किशोरच्या बॅटमधला फटका चांगला आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून गेलून काढलाय. जाईल चेंडू कव्हर सीमा पार. येतोय चौकार किशोरच्या बॅटमधनं. धन्यवाद. चौकार आला किशोरच्या बॅटमधनं. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळत असताना कव्हर क्षेत्रामध्ये चांगला फटका किशोरच्या बॅटमधून चौकार आला. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 23 धावा 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज केशव. शेवटचा चेंडू. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुल केलाय. क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. लागोपाठचा दुसरा चौकार किशोरच्या बॅटमधनं. पाहतोय पहिलं षटक अरविंदनं 15 धावांचं फेकलं होतं. तोच अरविंद
पुन्हा तिसऱ्या षटकामध्ये शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुल केलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, अपयश आलाय, चेंडू गेलाय सीमा पार, येतोय षटकार किशोरच्या बॅट मधनं. इथे फटका चांगला आहे किशोरच्या बॅट मधनं, चांगले क्षेत्ररक्षण जयेंद्र पाटील यांचं, चांगले क्षेत्ररक्षण झालं. फटका सुद्धा तेवढाच चांगला होता, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर च्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय जयेंद्रच्या माध्यमातून. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा डबल कव्हरती आपण पाहतोय 36 धावा. पुन्हा लोअर पलटो चेंडू, शॉर्ट कव्हर मध्ये चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावींच्या मदतीनं 38 धावा डबल कव्हरती पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ अरविंदचं, 38 धावा डबल कव्हरती. ते टॅप केलाय, फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही, किशोरनं प्रयत्न केले होते, नकार दिला स्ट्रायकॅनवरनं गंगारामनं. 1च धाव मिळते एका धावेच्या मदतीनं. धावा डबल कव्हरती 39 धावा. शेवटचा चेंडू आता तिसऱ्या षटकातील शिल्लक असेल. गोलंदाज अरविंद पाटील. इथे मोठा फटका गंगारामच्या बॅट मधनं, चेंडू जाईल सीमा पार, येतोय दमदार षटकार. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा डबल कव्हरती 15.00 सरासरीनं 45 धावा. या पुढचा सामना आपण पाहतोय बेतवडे विरुद्ध निलजे. या 2 संघांमध्ये चला दोन्ही संघाचे संघ नाही का आपण नाणेफेकीसाठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा डबल कव्हरती आपण पाहतोय 45 धावा. 15.00 सरासरीनं 45 धावा डबल कव्हरती पाहायला मिळत आहेत. अरविंद पाटीलचा विचार केला तर त्यानं 2 षटकांमध्ये 33 धावा खर्च केल्या. इथे फटका चांगला आहे किशोरच्या बॅट मधनं, चेंडू कव्हर सीमा पार, दमदार चौकार. धन्यवाद. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या डबल कव्हरती 49 धावा.
पुन्हा मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय, चुकी होणार नाही, फलंदाज होतोय बाद. किशोरच्या स्वरूपात दुसरा झटका आगासन संघाला. किशोरची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज बालाराम बेडेकर. पहिल्या चेंडूवरती चौकार, नंतर जलचितच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. चौथं षटक मार्ग असते. धावसंख्या डबलकावरती 49 धावा. इथे मोठा फटका आल्या आल्या केल्याचा प्रयत्न, चेंडू क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली, चुकी होणार नाहीये. लागोपाठचा दुसरा हादरा लागलाय आगासन संघाला. नवीन फलंदाज लालचंद मुंडे. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 गडी बाद केलेत. हॅट्रिक चंबरड्यावरती आता गोलंदाज पिंट्या पाटील. चौथा चेंडू, लोअर फुलटो चेंडू, ड्राईव्ह केला चेंडूला, क्षेत्ररक्षक येत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण तकदीर म्हात्रेचं. एक धाव कंप्लीट, अर्धशतक लागलंय आगासन संघाचं. 50 कंप्लीट होती. धावसंख्या 50 पाहायला मिळत आहेत. पाचवा चेंडू, पुन्हा कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, तकदीर थोडेसे फंबल होत आहेत. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव इथे कंप्लीट होती. 52 धावा रपलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल चौथ्या षटकातील. पिंट्याडा या षटकामध्ये चांगली कामगिरी केली. फक्त 7 धावा खर्च केल्यात, 2 गडी बाद केलेत, 5 चेंडू फेकलेत. या पुढचा सामना बेतवडे संघ आणि त्यासोबत निलजे संघ. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू कोथून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, एका हाताने चेंडू अडवलाय, फेकी केली आहे. थोडीशी चुकीची फेकी पाहायला मिळते. तत्पूर्वी दोन धावा कंप्लीट केल्यात. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या रपलकावरती 54 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या रपलकावरती आपण पाहतोय 54 धावा. शेवटचं षटक आता पाहायचं कोणता गोलंदाज येईल शेवटच्या षटकामध्ये. जयेंद्र पाटील शेवटचं षटक हाताळण्यासाठी 54 धावा रपलकावरती. शेवटचं षटक जयेंद्र. पहिला चेंडू दिशेपासून भरकटला. पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत हा चेंडू वाईड आहे. या सत्रातील पहिला अवांतर चेंडू आपण पाहतोय. पहिली अतिरिक्त धाव पाहायला मिळते जयेंद्रच्या माध्यमातून. 55 धावा दापलकावरती लागल्यात. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
इथे एक ओलवा टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा ड्राईव्ह केलं चेंडूला, क्षेत्ररक्षक येत आहेत, चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या दाबलकावरती 57 धावा. तदरम्यान विकासजी मडवी साहेबांचं इथं आगमन झालं, त्यांचं सुद्धा नगरसेवक चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. दादांना विनंती असेल व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. इथे बॅकफुटला गेला, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्या बाहेर, चेंडू जाईल सीमा पार, लांचच्या बॅटमधनं दमदार चौकार. दोन चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या दाबलक्यावरती 61 धावा. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे स्लॉट मध्ये होता चेंडू, फेकून दिला त्याला सीमा पार, लालचंदच्या बॅट मधनं चौकारानंतर षटकार. सदुसष्ट धावा. आणखी 2 षटकार मारले तर 500 रुपयाचा पारितोषिक. दुसरा लागोपाठचा लालचंदच्या बॅट मधनं षटकार. चेक तर याचं विनंती करतोय आपण, तर अतुल पाटील जर आपण मुख्य व्यासपीठ आमच्या समालोचक कक्षामध्ये यायचंय. फोर टू कॉम्बॉक्स. कालरामजी मुंडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल या चेंडूवरती जर षटकार आला तर. बाबानं मुलासाठी पारितोषिक लावलंय. तिसरा पायचाय, चेंडू वन बाउंड सीमा पार, चौकार. छत्रपती शिवाजी महाराजांचे सॉन्ग आपण पाहतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून. अंगावरती शहारे आणणारे हे गीत. शेवटचा चेंडू फुल्लोर लेनचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेचे चेंडू बॅक अँड मध्ये पडतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या दाबलकावरती 79 धावा. सत्र पहिलं संपलंय. तर आपण काही सन्मान करूया. तर विकास मडवी यांना विनंती करतो, आपल्या शुभास आपण कृष्णा मुंडे आगासन यांचा सन्मान करायचा आहे. प्लीज जरा टॉस बॉक्सच्या इथून उठायचं सर्वांनी. कृष्णा मुंडे आगासन यांचा सन्मान केला जाणार आहे. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जातंय. या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जातंय. गणेश मुंडे या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. सर्व सन्मान आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. गणेश मडवी यांचा सन्मान केला जाणार आहे.
गणेश मडवी आगासन. नाही दादा, आम्ही काहीच नाही म्हणणार, आम्ही फक्त नावच वाचू. नको दादा, नाही नंतर मग समालोचनाला विचारतात सर्वजण तुम्ही नाव का घेतलं हे. तर गणेश दादांचा सन्मान केला जातो, तुम्ही बोला काही, आम्ही बोलू शकत नाहीये. तर काळूराव मुंडे या, आपला देखील सन्मान केला जाणार आहे. काळूराव मुंडे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी, लालचंद मुंडे यांचे बाबा, त्यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. टॉस साठी याचे बेतोडीचे कॅप्टन आणि निळजे 40 प्लेचे कॅप्टन टॉस साठी या. काळूराव दादांचा सन्मान करू आपण. अभिजित आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. खूप चांगला खेळ केला होता श्रद्धांजली चषकमध्ये, पण काही चुकांमुळे तर सामना गमवावा लागला. काही हरकत नाहीये, स्पर्धा म्हटले तर हारजीत असतेच. तर रवींद्र पाटील दातिवली या, आपला देखील सन्मान केला जाणार आहे. रवींद्र पाटील दातिवली, आपला देखील सन्मान केला जाणार आहे. रवींद्र पाटील दातिवली यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. रवींद्र पाटील यांचा सन्मान केला जातो व्यासपीठावर. माईची प्रेमाची अप्रतर या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. पुढील सत्कारमध्ये शरद पाटील दातिवली या, आपला देखील सन्मान केला जाणार आहे. शरद पाटील दातिवलीचे धावा दिले, पहिलं सत्र संपलंय. 79 आणि 80चं लक्ष असणार आहे. शरद पाटील दातिवली यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. हळू हळू, एक मिनिट. तर मंडपवाले दादा जरा लवकर या. माईची प्रेमाची उबदार शाल देऊन जरा सन्मानित केलं जाईल. विलास म्हात्रे या दातिवलीचे. विलास म्हात्रे, विलास म्हात्रे या. तर विलास म्हात्रे दातुली यांचा सन्मान केला जातोय. चला विलास म्हात्रे आपण यांचा सन्मान करूया. टॉस देखील आपण करणार आहोत. चला दातुलीचे कॅप्टन या लवकर. आपला बेतोडीचे कॅप्टन यायचे आहेत. निलजेचे कॅप्टन आले, टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत. आपण पाहिले तर सिद्धू असणार आहेत. विकासजी मडवी साहेबांना विनंती असेल आपल्या शुभास्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार होतो. यापुढचा सामना आपण पाहतोय निलजे विरुद्ध बेतोडे या दोन संघांमध्ये. काटाचा कॉल केलाय आणि छापा आलाय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय निलजे संघाने. प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. समोर बेतोडे संघ किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावसंख्या करायची. असे कोणते गोलंदाज आहेत जे कमीत कमी धावांपर्यंत रोखतील बेतोडे संघाला? जयेश आहे, देवानंद आहे, श्रीराम आहे, रामनाथ आहे. नेहमी जो संघ खेळतो तोच इन ऍक्शन मध्ये असेल. तोच आहे. आणि आयोजनाबद्दल काय बोलायला आपण स्पर्धा पाहतोय नगरसेवक चषक. जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला कसं वाटेल? आयोजन खूप चांगलं आहे आणि आम्हाला खेळण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. हे होते निलजेचे कर्णधार. तदनंतर जाऊयात बेतोडे संघाचे कर्णधार. आयोजनाबद्दल बोलायचं थोडं दादा. आयोजन खूप चांगलं आहे आणि आम्हाला खेळण्याबद्दल संधी दिली त्याच्याबद्दल आम्ही आभार मानतो. धन्यवाद. दोन्ही संघाचे संघनायक. न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय निलजे संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जसं सामन्याला सुरुवात होईल जाऊयात, ऐकूयात माझे साथी समालोचक बालू पाटील यांचा आवाज. तर बघा सूचना आली आहे, प्रत्येक संघनायकाला ओपिनियन द्यावेच लागणार आहे.
त्यामुळे जो बोलणारा संघ नाही की त्यालाच पाठवा. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नमय करुम देव सर्व कार्य तू सर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपत्य गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य व छत्रपती शिवाजी महाराज तिवार महाराज जे आमच्या निघून गेले स्वर्गीय शिवाजी राकेश म्हात्रे आमचे 2 बंधू ज्यांच्या स्मृतीस विनम्र अभिनंदन करून आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळूचं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू डॉट वेगवान गोलंदाजी बघायला म्हणजे किशोरच्या माध्यमातून 80चं लक्ष 16च्या सरसरीत धावा करायच्या. नगरसेवक चषक 20-25चं दमदार आयोजन आपण पाहतोय. पण पहिलं सत्र 22 मिनिटात संपलं त्याबद्दल धन्यवाद देईल मी वडवली संघाला. लक्ष मोठे 80 धावांचं आहे पण तकदीर आणि जर अरविंद हे बॅटरचे 2 खेळले हे लक्ष पार कसे इतकी ताकद इतकी गुणवत्ता आहे. पण किशोरची गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी तोपखाना आगासान 40+ संघाकडे. ओ चांगला चेंडू बॅटर म्हणून चेंडू काढला यावेळेला फुल लेन डेलीचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. बॅटिंग बघा किती चांगली आहे. विक्रमचं कौतुक करेल किती वेगाने आलेत बघा शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधनं. तो टॉस जिंकला आपण तर निलजे 40+ संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे जर्मन बेतोडे 40+ संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ते क्लिअर टीव्ही क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतात. संपूर्ण टेलिकास्टवाल्यांना धन्यवाद देऊ आपण. हो ऑन साईडला वळवलाय चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्टमेंट विकेटला लालचंद आहेत तिथे. एकच धाव संख्या फक्त 2. आमच्या आपण तर भूषण असतील मयूर असतील मुकेश असतील आकाश असतील अंकित असतील सर्वांना मी धन्यवाद देऊ. आणि आमच्या आवाजाची काळजी घेत आहेत ते आज पहिल्यांदाच आपण उत्तर त्यांची आमची भेट होते ते म्हणजे डीजे मास्टर कुणाल त्यांना देखील धन्यवाद देऊ. तर मैदानाचे मालक भगवान दादा पाटील आहेत त्यांना विनंती करतो माटाळीची या व्यासपीठावर आपला देखील हार्दिक स्वागत. उडवला चेंडू ऑन साईडला पडत टर्न केलाय चेंडूला शॉर्ट फाइंडिंगला जोपर्यंत चेंडू फीड होईल दशरथ भोईर येतात त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बेतोडीचे एक प्रतिष्ठित नागरिक आणि त्यांची ख्याती आहे. 3 धावा चांगली गोलंदाजी केली जाते. भगवान दादा पाटील मैदानाच्या मालक त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर सुंदर गोलंदाजी बघायला भेटते. पॉवर प्ले मध्ये पॉवर कशा प्रकारे गोलंदाजी करायची हे दाखवतोय किशोर. 3 चेंडू खूप चांगले फेकलेत. राईट आर्म राऊंड द मारा करतो. स्ट्राईकला तकदीरला काहीतरी करावं लागणार इथून आता. हो चांगला चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून बहुऱ्यासारखा बॅटर फिरलाय गार करून चेंडू डॉट जातो यावेळेला. चांगली गोलंदाजी अगासन 40+ संघाच्या बॅटरांनी काम केलं. आता गोलंदाज आपलं काम करत आहेत. सिद्धू माळी अँगलने आपण आता लेग ब्रेक बघायला मिळाला बाहेर काढलाय चेंडूला पडल्यानंतर क्रॉस अँगलने गोलंदाजी करतोय थोडस क्रॉस आहे. हो स्वीप केलाय पाठवलाय चेंडूला पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. पंचांचा इशारा होतो यावेळेला षटकार. डीजे मास्टर कुणाला आम्ही धन्यवाद देऊ. छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणी ऐकवतोय नाही तर हल्ली डीजे मास्टर धांगड धिंगाणात लावतात. स्पर्धा बघा ना काय नगरसेवक चषक ज्यांनी आपण तर छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला स्वराज्य स्थापन केलं आणि त्यांच्यामुळे असं पण मराठी म्हणून अस्तित्वात हो ज्यांच्यामुळे मराठी म्हणून आपण जन्माला आलो ते आपण तर महाराजांचं संगीत ऐकलं होतं त्याबद्दल डीजे मास्टर कुणाल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. 3 मिनिटात पहिलं षटक संपलंय. अशोक पाटील अजूनही धावा हव्यात 71. 24 चेंडू 71 होतील धावा पण आता इथून ना बॅटचा फेस करावा लागणार. 17 पूर्णांक म्हणजे 17:15च्या सरसरीने धावा कराव्या लागणार आहेत. बालारामाला अष्टपैलू खेळाडू या संघाकडे अष्टपैलू खेळाडू भरपूर प्रमाणात बिंदास अष्टपैलू खेळाडू आहे. आपण बघितलं तर बालाराम आहे किशोर आहे कृष्ण आहे सुनील सारखा खेळाडू आज दिसत नाही मैदानात. तो देखील खूप चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. बालाराम ऑन साईडला फ्लिक केला बॉटमचा खूप चांगला वापर केला. लालचंदने खूप चांगले प्रयत्न केलेत. प्रयत्न आवडले असेल टाळ्या होऊन जाते जरा एकदा. खूप चांगले प्रयत्न स्वतःला स्ट्रेच केलं चेंडूला थांबवलं. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचते 11 धावा. मी मगाशी म्हणालो अशोक पाटील की हे 2 बॅटर असे आहेत ना कधी काही करू शकतात त्यामुळे आता बॅटचा फेस खोलावा लागणार आहे. आक्रमण करावं लागणार. P2 मध्ये P1 मध्ये काय घडले ते महत्वाचं नाही P2 मध्ये घडवायचंय. बाराम राईट आर्म ओव्हर द मारा करतो आमच्या समालोचक कक्षांकडून. ऑन साईडला पूल केलाय पाठवलाय चेंडूला मिड विकेटला वेगाने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक लालचंद प्रयत्न करतोय पण चेंडू सीमा रेषा पार चौकार. ऐकवलं तर डीजे मास्टरच्या दैवत आमचे छत्रपती तर ह्या विभागाचे नगरसेवक सन्मान्य आपण तर रमाकांतजी मडवी साहेब आहेत
पण त्यांचे ते देखील आपण आता शिवसेनेचे नगरसेवक, त्यामुळे भगवं वादळ, आपण आता भगवं गीतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची गीतं ऐकवली जातात कुणालच्या माध्यमातून. 15 धावा धावफल करते. बाराम पाहिजे गोलंदाजी मार्कवर षटकार आलाय. अरविंदला आपण पाहू शकता स्ट्रायकनला एक अष्टपैलू खेळाडू. त्याच्यात क्षेत्ररक्षण बदल केला तर ऑन साईडला शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण एक पाहू शकता. शॉर्ट मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला सिमरच्या तैनात. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू दा गुडलॅस पण टेक कप झाला चेंडू. अपील केले होते कॉड यांची. डॉट चेंडूची समाप्ती होते. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट टर्मॅन एक क्षेत्र पॉईंट. शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. डीपला आपण लॉंग ऑफला पाहू शकता. यावेळेला आपण कृष्णाला पाहू शकता. लॉंग ऑनला किशोरला पाहू शकता. मिड विकेटला लालचंदला आपण पाहू शकता. बाराम फटका चांगला यावेळेला हवेमध्ये. किशोर आपण तर कृष्ण आले आहेत. काय जबरदस्त झेल पकडला. जजमेंट किती चांगला आहे. आधी थांबले सिद्धू, नंतर अंदाज घेतला की चेंडूपर्यंत मी पोहोचेल सहजतेने. खूप चांगला झेल घेतलाय कृष्णा. या संघातील एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. लालचंद आपण तर चांगला क्षेत्ररक्षक आहे. विक्रम आहे. आपण तर किशोर देखील आहे. क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं आहे. येस डीजे. यो 33 कोटी देवांची अनेक मंदिरं असतील, पण आपण भिवंडी विभागात जर गेला ना अनगाव मध्ये, तर आपल्याला महाराजांचं एक मंदिर बघायला मिळेल आणि ते मंदिर पाहिल्यानंतर ना खूप प्रसन्नता मिळते. अशोक पाटील आपल्या विभागात जर मलंगड विभागात गेलं आपण तर नेवाळी गावामध्ये बघा देखील महाराजांची एक प्रतिमा, सुंदर प्रतिमा उभारलेली आहे. किती बरं वाटतं ती बघितल्यानंतर. जसं आपण बघितलं देवाची पूजा करतो तसं आपण महाराजांची पूजा देखील रोज केली पाहिजे. रोज एकदा तरी त्यांचं नाव घेतलं पाहिजे. तर त्यांच्यामुळे आपण मराठी म्हणून जन्माला आलो आणि त्यांच्यामुळे मराठी म्हणून आपलं अस्तित्व टिकून आहे. 15 धावसंख्येवरती गडी बाद झालाय. पहिला यश मिळाला बारामला. पिंटू पाटील आलेत. चांगला चेंडू यावेळेला बॉटमॅनचा वापर केलाय. मिडॉन चेंडू चाललाय लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट केले ते. या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू, खूप चांगलं क्षेत्ररक्षण किशोर बघा किती वेगाने आलेत. एकच धाव. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळते या संघाच्या मध्ये, आगासन 40+ संघाच्या मध्ये. आणि आगासन 40+ची स्पर्धा म्हटली ना सिद्धू माळी, एक काहीतरी वेगळं. यावर्षी आमच्या सर्व समालोचकांना देखील आपण तर साडी देखील आपण ते देण्यात आल्या आणि ट्रॉफीज बोललं तर या गावाचं कोणी हातखंड पकडू शकत नाही. उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. किशोर येतो यावेळेला. बघा षटकार आहे. झाडाला लागला तर षटकार आहे का? येस. 22 धावा. आधीच तो निर्णय आमचा, एक मिनिट डीजे मास्टर, तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. झाडाला जर पुढे लागला तरी पण षटकार आहे का? येस. पुढे लागला तर चौकार आहे का? आणि आतमध्ये लागला तर चेंडू टप्पा पडून लागला तर चौकार आहे आणि डायरेक्ट लागला तर षटकार आहे. कसं आहे म्हणजे षटकार आहे. झाड देखील भराच पुढे आहे ना, त्यामुळे कदाचित आता बॅटरला फायदा मिळेल. अन्यथा किशोरने हा झेल सोडला नसता सिद्धू. पण काही हरकत नाही. थोडंसं ग्राउंड आपण बघितलं तर ज्यामध्ये थोडंसं आपण बघितलं तर अडथळा नाही म्हणू शकतो. निसर्ग आहे. झाड आहे तो पुढे आलाय आणि झाडाला देखील बघा ना भगवी फुलं कशी किती सुंदर दिसतात. केशरी फुलं. धावसंख्या धावफल करते अशोक पाटील आम्हाला सांगतात 22 धावा. 58 ची गरज आहे अजूनही. पुणे गोलंदाजी मार्गावर किशोर आलाय. 18 चेंडू 58. स्ट्रायकेनला आपण पाहू शकता यावेळेला पिंटू ऑन साईडला फ्लिक केलाय. चेंडू उडवलाय. विक्रम येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण करतोय बघा ना विक्रम. क्षेत्ररक्षणामध्ये इथे टाळ्या होऊन देते विक्रमसाठी. काय लाजवाब क्षेत्ररक्षण. वाईडिश लॉंगर किती वेगाने आले होते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आपण म्हणतो ना सिद्धू की गवय्याला साथ असते ती गायक, आपण तर गायकाला गवय यांच्या साथी असते, वादकाची साथ असते, पण इथे क्षेत्ररक्षक गोलंदाजाला क्षेत्ररक्षक साथ लाभते. लीडिंग एज बॅटची अतली कडा घेतली. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. शरद मुंडे काय वेगाने आले बघा ना शॉट थर्डमॅनला. रामनाथ पाटील देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मच्छिंद्र देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. खूप चांगला संघ आहे. देवरान पाटील आला असतं तर या आपलं देखील हार्दिक स्वागत. जर निळजे गावचे कोणी मान्यवर ज्येष्ठ नागरिक आला असेल तर या व्यासपीठावर, बेतवडे गावचे कोणी जर मान्यवर ज्येष्ठ नागरिक आला असेल तर या व्यासपीठावर, मातारडी असतील, दातिवली असतील, अगासंच असतील. फटका यावेळेला उडवलाय. उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला. बारामकडून चूक झाली. विक्रम आलाय. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 26. पिंटू बॅटिंग करतोय. तकदीरकडनं धावा येत नाहीयेत. धावा येणं फार गरजेचं आहे. तकदीर मात्र असा एक बॅटर आहे ना, काहीही करू शकतो मैदानावर.
किशोर ऑन साइडला पूल केलाय, डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये चेंडू चालला यावेळेला. वाईट लॉंगरला थोडस मिसफीड होते. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. धाव फलकात त्याकडे पाहू शकता 28. मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. अशोक पाटील इथून 14 चेंडू 52 होतील. अशोक पाटील एका 2 षटकार आले ना, या 2 चेंडूवरती वापसी होईल. उंच चेंडू गेलाय, झेलची शक्यता आहे. किशोरने सांगितलं माझा झेल आहे, मी घेणार. गुड कॅच, कार्बन कमाल झेल घेतलाय बॅटर बाद. अशोक पाटीलचा संघ देखील मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. म्हणजे मला वाटतं खार्डी आपण आता शीळ गावात आपण तर फडकेपाडा गावातच आपण तर जल्लोष असेल, दिवाळी असेल, दिवाळी नंतरची ही दिवाळी. हे दोन्ही संघ, वाकलन संघ देखील एक ताकदवान संघ अशोक पाटील. पण 4 वर्षातनं पहिल्यांदा पोहोचलाय म्हणजे ट्रॉफी मिळेल ना, त्याचा आनंद भरपूर आहे. ती प्रथम क्रमांक असो द्वितीय, अशोक पाटील ट्रॉफी तुम्हाला कोणती आली ती महत्वाची आहे. ट्रॉफी येणं फार गरजेचं आहे. किशोर उंच गेला चेंडू, झेलची शक्यता आहे. किशोर झेल घेतो का पाहायचंय, पण किशोर थांबले आहेत. मिडॉन आणि मिडॉपच्या मध्ये चेंडू पडतो, जोपर्यंत डायरेक्ट हिटची संधी होती. कृष्णा आले होते. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धाव फलकर त्याकडे पाहू शकतो 30. उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू 50 ची गरज आहे. अशोक पाटील एक मॅच झाली होती आता, आपण एक 6 ते 7 वर्ष आपण मागे जाऊया. खार्डी आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. चला पाणी घेऊन जायचंय, कारण की 42 धावांची गरज होती. 12 चेंडू 7 चेंडू मध्ये सामना संपवला. प्रल्हाद पाटील काय बॅटिंग केली होती. संघ आपल्याच विभागात येईल होते दोन्ही. दुसरा संघ आपण कधीच सांगू नये. ऍडजस्टमेंट आहे. जो तिसरा सामना आहे ना, तो आम्ही चौथा खेळणार, चौथा तिसरा खेळणार आहे. सीळ विपक्ष साबे आपण तिसरी मॅच खेळणार आहे. लॉट्स प्रमाणे मॅचेस खेळणं. फक्त एक ऍडजस्टमेंट आहे, ती म्हणजे साब्याची मॅच आहे ती तिसरी, साब्या आणि शिव जी चौथी मॅच आहे ती तिसरी खेळणं. नागाव आणि आपण तर खिडकाई तिसरी मॅच चौथी खेळणं. काही ऍडजस्टमेंट आहे. अशोक पाटील काय मोठी ऍडजस्टमेंट नाहीये. अशोक पाटील सप्रा मैदान बरेचसे खेळाडू इथून घडले आहेत. असते आपण तर सिनियर खेळाडू असतील 40 प्लसच्या माध्यमातून ते देखील खेळाडू खेळत आहेत. कारण यंगस्टरच्या आपण पहिले जेव्हा ते तरुण वयात होते ते या मैदानात खेळले असतील. 12 चेंडू 50 ची गरज आहे. मॅच संपली नाही अजूनही. पद्माकर भोईर अँड कंपनी आपल्याला खेळताना दिसेल. इनॅक्शन मध्ये संदीप भोईर आहेत. गुरुनाथ पाटील देखील सामना एन्जॉय करतायत, म्हणजे ते देखील इनॅक्शन मध्ये. ड्रेस कोड बघा, सोपान त्रिबक पाटील यांच्या माध्यमातून साची पाटील यांनी पुरस्कृत केलेला ड्रेस कोड. सोपान पाटीलची छोटी कन्या. गोलंदाजी मार्कवर गंगाराम येतोय. बॅटिंग चांगली गेली होती गंगारामने. आता गोलंदाजी पाहायचं कशा प्रकारे करतोय. 5 चेंडू मध्ये 17 धावा कुठले तर लाजवाब बॅटिंग केली होती. 2 षटकार उत्तुंग बघायला मिळाले. अगासनचे प्रेक्षक देखील भरपूर प्रमाणात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गंगाराम गोलंदाजी मार्ग. तकदीरला आता काहीतरी करावं लागणार आहे. आता मी तर म्हणे मॅच आहे ती आगासन विपक्ष तकदीर. हा एक बॅटर असा काही करू शकतो इथून. ओ डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून पद्धतीने त्याचा वापर केलाय. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू पिचिंग केलाय. डॉट चेंडूची समाप्ती दे. देवानंद पाटील देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अशोक पाटील गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकाचा देवानंद पाटीलला बाईक मिळाली. त्या गावात देखील दिवाळी दसरा साजरा झाला होता. रेग्युलर संघाने आपण चषक जिंकला होता रतनबुवा. नंतर 40 प्लसच्या संघाने देखील चॅम्पियनशिप पटकावली होती रतनबुवाची 40 प्लसची. साईडला हुक करायचा होता डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून. डॉट चेंडूची समाप्ती. संघर्ष करतोय यावेळेला तकदीर म्हात्रे. कारण आता चेंडू बाकी 10, 50 ची गरज आहे. अशोक पाटील 9 षटकार मारावे लागतील.
देवानंद पाटील बघा, अशोक पाटीलचा संघ देखील मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. म्हणजे आज फडकेपाडात एक ट्रॉफी जाणार, प्रथम किंवा द्वितीय. आनंदाची गोष्ट आहे. हो, चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. असं वाटत नाही की तकदीर मात्रेसारखा बॅटर बॅटिंग करतोय, कुठेतरी संघर्ष करतोय. क्रिकेट हाच तर खेळ असा आहे ना, कधी तुम्हाला धावा देईल तर कधी कधी तुमच्याकडून धावाच येणार नाहीयेत. सलग 3 चेंडू डॉट गेलेत. ही बॅटिंग आम्ही पाहिली नाही तकदीरकडून कधी, पण आज बघतोय. अशोक पाटील आज खेळपट्टी वेगळी आहे, शिनानी मातीमध्ये खेळपट्टी आहे आणि गोलंदाजी खूप चांगली करतोय आगासन 40+ संघ बॅटिंग करताना केल्यानंतर. ओ बॅकपड गेलाय, कट केला, या बेला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. साधारण आहेत तिथे एकच धाव, सिंगल आणि डबल म्हणून धावा आपण तर विजयापर्यंत तुम्ही पोहोचणार आहे. फक्त जय आणि पराजय मधलं अंतर कमी करा. नगरसेवक चषक 40+ स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल 90,000ची स्पर्धा. उत्कृष्ट फलंदाज कूलर, उत्कृष्ट गोलंदाज शूज आणि मालिकावीरसाठी सायकल देखील आहे. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केलाय, चेंडू चालला मिड विकेटला. अशोक पाटील पक्षांतर धावा आपण पाहू शकता बघा, किती रांगेने उडतात. त्यांना कोणी सांगत नाही तुम्हाला रांगेतच उडायचं म्हणून. धावसंख्या दाखल करते 32. सामना एकतर्फी होतोय, मजा येत नाही सामन्यामध्ये. जी मजा पाहिजे होती ना तकदीर आणि आपण तर अरविंद कडून जी बॅटिंग पाहिजे ती झाली नाहीये. ओ गती परिवर्तन, ऑन साइडला हवे ते चेंडू. ओ गुड कॅच. काय कृष्णा क्षेत्ररक्षण करतोय बघा ना, लाज जवाब क्षेत्ररक्षण. जर्सी क्रमांक बघा किती चांगला आहे, 22-21. अशोक पाटील क्रिकेट खेळामध्ये ना तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे. तुम्ही मैदानात जाताना ना आत्मविश्वासाने जा. तुमच्याकडे जेव काय आपण तर तुम्हाला 100% द्यायचं तो मैदानात द्या तुम्ही. तकदीर वाजतोय, बिग विकेट. मॅच मध्ये आता आपण बघितले तर थोडंसं एकतर्फी सामना होत चाललाय सिद्धू. त्याचं कारण आहे की आगासन 40+ ची गोलंदाजी खूप चांगली झाली, लाजवाब गोलंदाजी. अजून एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला बघायला मिळेल. मयूर पाटील देखील वाटतं पप्पांचा खेळ पाहायला आलाय. मला वाटतं जयेंद्र देखील सामना एन्जॉय करत असेल. त्यांचे मामा प्रचंड क्रिकेटची आवड, ते देखील एक चांगले समालोचक आहेत भोपरचे. देवानंद पाटील आणि कंपनी, किशोर देखील आपण पाहतो. गोल्डन चौकार. जोपर्यंत क्रिकेट खेळतील ना किशोर, तोपर्यंत त्यांच्या लक्षात राहणार तो चौकार आहे. देवानंद पाटील काही गोष्टी अशा असतात ना, तुम्ही जोपर्यंत क्रिकेट खेळत नाही तोपर्यंत तुम्ही हयात आहात तोपर्यंत तुमच्या लक्षात राहणाऱ्या गोष्टी असतील. ओ चांगला फटका, डाऊन डी ग्राउंड, मिडॉन चेंडू चालला लॉंग ऑनला. किशोर जोपर्यंत क्रिकेट खेळतील, जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत त्यांच्या लक्षात राहणार की एक गोल्डन चौकार मी मारला होता आणि तिथून आम्ही मेगा फायनल जिंकली. देवानंद पाटीलला गाडी मिळाली. अनेक गोष्टी आहेत. एका चेंडू मागे बघा ना किती इतिहास घडला. खरं चॅम्पियनशिप पटकावली आपण बोलली तर 40+ निलजेत संघाने. देवानंद पाटीलला बाईक मिळाली आणि गोल्डन चौकार कोणी मारला तर किशोर पाटीलने. त्यामुळे खेळाडू 2 पण एका गावाचं नाव मोठं झालं. आणि आता निलजे गाव म्हटलं तर ऐतिहासिक मैदान, सुंदर क्रीडांगण, जणू काय रणजी खेळतो त्या मैदानात असं वाटतं. आणि नाईटला तर जबरदस्त स्पर्धा होते त्या मैदानात, खूप आनंद वाटतो. खरं अर्थाने निलजेवासियांना धन्यवाद देऊ. बॅकपडो गेले, कट केलं, या वेळेला क्षेत्रक्षक डी पॉइंटला त्याच्याकडून झाली चूक. चेंडू चाललाय स्वीपा कव्हरला. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरी होते का पाहायचंय नाही तर आपण तर बॅटर देखील थोडंसं धावण्याचा सराव करतायत. धावसंख्या दाखल करते अशोक पाटील मला माहिती देत आहेत 38 धावा. अशोक पाटील आता थोडंसं आपण तर संघर्ष संपला. चंद्रकांत पाटील आलेत गोलंदाजी मार्कवर. 4 चेंडू 42, 2 वेळा 3-3 धावा धावून घेतलेत. फुलटॉस आहे, लिडिंग एज स्वीप करायचं होतं, यावेळेला झेलची शक्यता आहे. चेंडू कदाचित दिसत नसावा. अशोक पाटील आता जर धावले असते तर 40+ चा रेकॉर्ड झाला असता. 40 धावा. 3 चेंडू 40 फक्त उच्चारिता पूर्ण करतो चंद्रकांत पाटील. पूल केला, यावेळेला चेंडू चालला वाईश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून चेंडू सीमा रेषा पार. जय आणि पराजय मधला फक्त अंतर कमी केलं जात आहे. अंतिम चेंडू. अशोक पाटील आम्हाला लगेच सांगतीलच या सामन्याचा मान ऑफ द मॅच कोण आहे. निलजे 40+ संघाने टॉस जिंकलाय आणि आपण तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जयेश देखील सज्ज आहे, मच्छिंद्र देखील सज्ज आहे.
झेलची शक्यता किशोरवाला आहे. झेल ड्रॉप, पण जय आणि पराजयामधला फक्त अंतर कमी केलं. धावसंख्या 1 निवारते. धावसंख्या धाव फलकावरती 45. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त जर विचार केला तर अशोक पटेल मला सांगतायत 1 चेंडू 45 गरज. इथून आपण तर पंच वाईट खूण करतायत. धावसंख्या धाव फलकात 46. फक्त औपचारिकता पूर्ण करायचे. सोपान पाटील देखील नाहीयेत. पराग आपल्या यायला गेले आहेत ते, त्यामुळे ते देखील तिथे स्नान करून ऑन द वे आहेत, पण उद्या येतीलच. त्यांची उणीव नक्कीच भासेल. तर ह्या मैदानावर त्यांनी खूप चांगली बॅटिंग केलेली आहे नेहमी. अंतिम चेंडू स्ट्राईक केला किशोर. स्वीप केलाय, पाठवला चेंडूला बॅकवर्ड स्कोअरला ग्रीझन मधून सीमारेषा पार. चौकार 50 धावा, पण इथून मात्र 30 धाब्याने सामना गमावा लागला. अशोक पटेल धावा झाल्या असत्या, पण जी बॅटिंग बाजू होती ना आपण होता तकदीर आणि अरविंद कडून, ती बॅटिंग झाली. हँडशेक करायचंय. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अशोक पटेल आम्हाला सांगतीलच. सुप्रीम सिक्सरचे चेंडू वापरले जातील.